नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखे मटर पनीर रेसिपी घरी बनवणार आहे। हॉटेलमधले महागडे मटर पनीर खाण्यापेक्षा घरीच बनवूया हॉटेलसारखे मटर पनीर। मखमली सिल्की स्मूथ ग्रेव्ही तुम्ही बघू शकता। खूप छान असं इथं पनीरला टेक्स्चर आलेलं आहे, चकाकी आलेली आहे आणि अगदी रसरशीत हे पनीर दिसते। अशाच पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या मसाल्यामध्ये मटर पनीर रेसिपी बनवणार आहे। मटर पनीर बनवण्यासाठी इथे आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे। तूप छान गरम झाले की यामध्ये पावशेर पनीर घेतलेले आहे। पावशेर पनीरचे असे मोठे मोठे पीसेस करून घेतलेले आहेत। हे पीसेस घालून छान असे फ्राय करून घेऊया। 1 मिनिटभर लो मीडियम फ्लेमवर हे पनीर आपण छान असे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे पनीरला। आता हे पनीर आपण एका बाउलमध्ये काढूया। बाउलमध्ये थोडे पाणी घेतलेले आहे। त्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून या मिठाच्या पाण्यामध्ये हे पनीर आपण काढून घेणार आहे। मिठाच्या पाण्यामध्ये पनीर काढून घेतल्यामुळे पनीर चिवट होत नाही, पनीरला मऊपणा राहतो किंवा त्याचा सॉफ्टनेस आहे जसा आहे तसा राहतो। हे पनीर साईडला ठेवून इथे त्याच पॅनमध्ये 2 मोठ्या आकाराचे कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत। हे स्लाइस घालून छान असे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। कांदा हलकासा लालसर रंगाचा झाला की यामध्ये आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1.5 ते 2 इंच आल्याचे तुकडे, 2 सुकी लाल मिरची घालून छान असे तुपामध्ये परतून घेऊया। तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरही वापरू शकता। हे सर्व जिन्नस आपण 1.5 ते 2 मिनिट छान असे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत। हा टोमॅटो आपण तुपामध्ये छान असा परतून घेऊया। 1 मिनिटभर हा टोमॅटो आपण तुपामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। आता झाकण लावून छान अशी वाफ देऊन घेऊया। तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छान असा नरम झालेला आहे। हा ग्रेव्हीचा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान असा इथे टोमॅटो आणि कांदाही शिजलेला आहे। मटर पनीरसाठी लागणारे प्युरीचा मसाला आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे, सिल्की स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे या प्युरीला। जास्त भांडी न काढता त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता, पण इथे माझ्याकडे बटर नव्हते म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे। आणि तेलही वापरू शकता। इथे 2 तमालपत्र, 2 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी इलायची घालून यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली प्युरी घालून छान असं मिक्स करून घेऊया तुपामध्ये। आता यामध्ये घालूया पावडर मसाले। यामध्ये आपण घातलेले आहेत अर्धा चमचा जिरा पावडर, धणे पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंगासाठी इथे आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर 1.5 ते 2 चमचे घातलेले आहे। आता हे आपण ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे दही फेटून घेतलेले आहे। यातील 2 चमचे दही आपण यामध्ये घालून घेणार आहे। गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर दही फाटू शकतं। दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे दही अगदी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। अगदी मलईसारखं इथे दही झालेलं आहे। आता झाकण लावून 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर ग्रेव्हीला छान अशी वाफ देऊन घेऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला खूप छान अशी वाफ देऊन झालेली आहे आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे ग्रेव्हीला। ग्रेव्ही अगदी व्यवस्थित अशी इथे तयार झालेली आहे। आता ग्रेव्ही थोडीशी हलवून घेऊन यामध्ये मटर घालून घेऊया। इथे मी 1 वाटी मटर घेतलेले आहेत। इथे मी फ्रोझन मटर घेतलेले आहेत। वर्षभर टिकणारे फ्रोझन मटर घरी कसे बनवायचे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही बघू शकता इथे मटर ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता झाकण लावून आपण 1 ते 2 मिनिट छान अशी वाफ देऊन घेऊया आणि तुम्ही बघू शकता मटरला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी 2 वाटी घातलेलं आहे। इथे मी छान असं उकळून घेतलेलं आहे पाणी आणि हे गरम पाणी घातल्यामुळे मटरला छान अशी चव येते किंवा ग्रेव्हीला छान अशी चव येते। तुम्ही बघू शकता इथे आपली मटर पनीरची ग्रेव्ही खूप सुंदर अशी सिल्की स्मूथ बनलेली आहे। आता आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिट छान अशी वाफवून घेऊया। मंद गॅसवर इथे मटर छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे मटर आपल्याला झालेलं आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर तर तुम्ही बघू शकता खूप छान सिल्की स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे। पनीरमधील पाणी काढून घेऊन हे पनीर आपण मटरमध्ये घालून घेऊया आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे सुंदर पीसेस दिसत आहेत पनीरचेही। आता पनीर आणि मटर परत एकजीव करून घेऊन झाकण लावून 1 मिनिटभर वाफ देऊन यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। पनीर घातल्यानंतर ही भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर पनीर चिवट होते। सर्वात शेवटी यामध्ये घालूया कोथिंबीर। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशी मटर पनीर झालेलं आहे आणि वासही खूप छान येतोय। आता आपण मटर पनीर सर्व करूया। अशा पद्धतीने मटर पनीर घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।